हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत आपल्या घरच्या आंब्याची गोड आंबा. अगदी नुकत्याच आत्ता कैऱ्या ह्या सगळ्या काढलेल्या आहेत फ्रेशमध्ये. तर चला आता आपण गोड आंबा करायला सुरुवात करूयात. तर ह्या कैऱ्या आपण सर्वात प्रथम धुवून घेतल्या आहेत स्वच्छ आणि आता आपण याची साल काढून घेत आहोत. साल सगळी आपल्याला सालरने अशी व्यवस्थित काढून घ्यायची आहे. मस्त ही एक एक करून बघा. आता आपली ही सालरने सगळ्या आपण ह्या कैऱ्याची साल काढून घेतलेली आहे. मस्त अशी बघू शकता किती पाड लागलेले मस्त अशा कैऱ्या आहेत. ह्या खाली पडल्या होत्या म्हणून त्या पिकायला न घालता याचा असा आपण यूज करावा म्हटलं. याचा आपण गोड आंबा, साखर आंबा, लोणचं काहीही करू शकतो. अशा पिकायला घातल्या तर त्या खराब होतात. त्यामुळं असं काहीतरी बनवून ठेवलं वेगळं तर ते पोळीसोबत खायला कधी पण काम येतं. तर चला आता आपण ह्या कैऱ्याची साल काढून घेतली आहे. आता या आपण किसून घेऊयात. किसणीच्या मोठ्या याने आपल्याला ही किसून घ्यायच्या. जास्त बारीक नाही आणि जास्त मोठी नाही, ठोसर आपल्याला अशी किसून घ्यायची आहे. बघा किती छान आपला मोठा मोठा किस होत आहे आपला असा. इतक्या सुंदर मस्त अगदी गावरान कैऱ्या आहेत होत्या ह्या सगळ्या. ह्या कैऱ्या आता आपण असं सगळ्या किसून घेणार आहोत अशा अगदी मस्त. बघा ह्या सगळ्या कैऱ्या आता आपल्या किसून झालेल्या आहेत. ह्या जवळजवळ कैऱ्या होत्या ह्या. हे बरोबर वर्षभर पुरून जातं एवढं. आता यात आपण 10-12 कैऱ्याला आपण जवळजवळ पाऊण किलो गूळ घातलेला आहे. हा गूळ नुसता फोडून घेतलेला आहे. जास्त बारीक करायची काही गरज नाही त्याला. गूळ आपण बारीक कुटून घेतलेला आहे हा. आणि आता आपण हा यात मिक्स करून घेत आहोत. बघा जास्त काय हलवायचं नाही, फक्त आपल्याला थोडं असं कैरीच्या खिसाच्या असं थोडंसं मध्ये आपल्याला तो गुळ असा मुरवायचा आहे आपल्याला रात्रभर तो. आता हा गूळ आपल्याला मुरवत ठेवायचा आता असं झाकण ठेवून रात्रभर. मग त्याला बरोबर गुळाला पाणी सुटतं आणि कैरीचा जो आंबटपणा असतो तो कमी होऊन गुळाचा गोडवा त्यात मुरला जातो रात्रभर. त्यामुळं गोड आंब्याला खूप छान चव येते आणि खूप गोड आणि खूप सुंदर लागतो पोळीसोबत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा आता हा दुसऱ्या दिवशी आपला सकाळी बघा गुळाला कसं छान पाणी सुटलं आहे. गुळ अगदी मेल्ट झाला आहे त्या कैरीच्या किसात. आता आपण हे सगळं असं एकत्र करून घेऊन आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी पूर्ण यातलं आटेपर्यंत. गुळ आपला चांगला त्यात आटला. बघा आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे भांडं. अगदी मंद आचेवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. जरी अर्धा तास लागणार याला व्हायला. बघा आता आपलं हे झालेलं आहे. किती सुंदर झाला कलर आला आहे बघा तुम्ही. अशाच माझ्या नवीन चॅनलवर रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे पूर्ण वर्षभर टिकणारा हा पदार्थ आहे. तुम्ही पण नक्की गुळ आंबा ट्राय करा आणि कसा झाला तो मला सांगा. लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओ.